नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. मंगळवारी भल्या पहाटेपासून बेळगावमधील काही उद्योजक आणि व्यावसायिकांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर आयकर विभागाने छापे टाकलेत. एकाच वेळी करण्यात आलेल्या या कारवाईमुळे उद्योजक वर्तुळाची झोप उडाली आहे. बेहिशोबी मालमत्ता जमा केलेल्या काही मंडळींना याचा दणका बसला असल्याचं बोललं जात आहे. औद्योगिक क्षेत्रातील काही नामवंत उद्योजकांच्या कार्यालयांवर आणि घरांवर छापे टाकण्यात आले आहेत. त्यासाठी मंगळवारी सकाळपासून बेंगळूर आणि गोव्यातील अधिकारी दाखल झाले आहेत. हे अधिकारी संबंधित उद्योजकांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी करत आहेत असे विश्वसनीयरित्या कळते. बेळगाव जिल्ह्यात बाळंतीण महिलांची मृत्यूची मालिका सुरूच आहे. मंगळवार दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी बीम्स रुग्णालयात आणखी एका महिलेचा मृत्यू झालाय. या घटनेने बेळगाव शहरात एकच खळबळ माजली असून सातत्याने होणाऱ्या बाळंतिणींच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. तसेच प्रशासनाचे बीम्स रुग्णालयाकडे दुर्लक्ष होत असल्याचाही आरोप मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी केलाय. मृत्युमुखी पडलेल्या गर्भवती महिलेचं नाव अंजली पाटील वय 31 असं असून ती बेळगाव तालुक्यातील निलजी येथील रहिवासी आहे. डॉक्टरांनी अंजलीला 22 जानेवारी ही प्रसूतीची तारीख दिली होती. मात्र काल सोमवारी तिला बीम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं असं समजतं. त्याप्रमाणे कालच रात्री अंजलीची सिझेरियनद्वारे प्रसूती झाली. अंजली पाटील हिने एका बाळाला जन्मही दिला. मात्र तिचा आज मंगळवारी मृत्यू झाला असून कुटुंबातील सदस्यांनी डॉक्टरांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयातील प्रसूती वॉर्डाजवळ उपस्थित असलेल्या अंजलीच्या कुटुंबातील सदस्यांना अश्रू अनावर झाले होते. एपीएमसी पोलीस स्थानकात या मृत्यूची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे. वडगाव बेळगाव येथील बाळकृष्णनगर येथे ट्रॅक्टर खाली सापडून एका 8 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की कणबर्गी येथील 8 वर्षीय आरुष हा आपल्या आईसोबत नातलगांच्या लग्न कार्य समारंभात सहभागी होण्यासाठी वडगाव बेळगाव येथील बाळकृष्णनगर येथे आला होता. काल सोमवार दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घरासमोर आरुष हा खेळत होता. नेमक्या त्याच क्षणी अचानक रस्त्यावरून मातीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या पाठीमागील चाकात सापडून आरुषचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत्यू पडलेल्या बालकाचं संपूर्ण नाव आरुष महेश मोदेकर असं असून आरुष हा आपल्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा होता असं समजतं. त्यामुळे घटनास्थळी आईने फोडलेला हंबरडा पाहून उपस्थित नागरिकांच्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत होती. अपघात स्थळी शहापूर पोलिसांनी भेट देऊन ट्रॅक्टर चालक तसेच मालकाविरोधात गुन्हा दाखल करून पंचनामा केलाय. हिडकल जलाशयातून पाणी हुबळी धारवाड येथील औद्योगिक वसाहतीला देण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आलाय. या संदर्भात बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी प्रथम बेळगाव शहराच्या व्यवस्थित पाणी पुरवठ्याचं नियोजन करा, त्यानंतरच हुबळी धारवाड औद्योगिक वसाहतीला हिडकलचं पाणी देण्याचा विचार करावा असं मत व्यक्त केलंय. हिडकल जलाशयाची क्षमता 51 टीएमसी असून या धरणातून दररोज बेळगाव, हुक्केरी, संकेश्वर शहरांसह हुक्केरी तालुक्यातील बहुतांश गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र आता या धरणातून हुबळी धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानं भविष्यात सध्या पाणी पुरवठा होत असलेल्या बेळगावसह अन्य भागात पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता असून आमच्या हक्काचं पाणी दुसऱ्या ठिकाणी देण्याचं काम करू नये असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. बेळगाव येथील विद्या प्रसारक मंडळाच्या गजाननराव भातकांडे शाळेच्या 55व्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा कॅम्प येथील आयनॉक्स थिएटर येथून सुरुवात होऊन स्टेशन रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल, एसपीएम रोड, शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानाशेजारील शिवतीर्थ येथे सांगता करण्यात आली. या शोभायात्रेमध्ये मराठी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात गायिका बेला शेंडे यांच्यासह शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग तसेच माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. शोभायात्रेमध्ये लाठी, लेझीम, झांज पथक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा केलेले कलाकार तसेच विविध वेशभूषेतील घोडेस्वार, पालकांचा नृत्य समूह, शाळेचे रिक्षामामा यांच्यासह अनेकांचा यामध्ये समावेश होता. दरम्यान दिवंगत गजाननराव भातकांडे यांची प्रतिमा एका रोल्स रॉईस वाहनात बसवण्यात आली होती. या शोभायात्रेनंतर शिवतीर्थासमोरील परिसरात गायिका बेला शेंडे यांचा सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या सोहळ्याचे लाईव्ह चित्रीकरण तरुण भारत YouTube चॅनेलद्वारे थेट प्रक्षेपित करण्यात येत होते। यावेळी परिसरातील हजारो नागरिकांनी एकच गर्दी केली होती। शॉर्ट सर्किटमुळे ऊसाच्या मळाला आग लागली असल्याची घटना बेळगाव तालुक्यातील येळेबैल येथे काल सोमवारी दुपारी घडली। परिणामी या आगीत सुमारे 1 एकर शेतातील ऊस जळाला असून शेतकऱ्याच्या हातातोंडाला आलेल्या पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। शेतकरी नागोजी इराप्पा शहापूरकर, खाचो इराप्पा शहापूरकर व वंदना नंदकुमार शहापूरकर यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक 74 मधील शेतातील ऊस जळाला आहे। बेळगाव येथील प्रसिद्ध वकील M शेख यांनी बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स या संघटनेला नुकतीच सदिच्छा भेट दिली। त्याप्रसंगी बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्या वतीने ॲडव्होकेट M शेख यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्याध्यक्ष अनिल अमरोळे, सचिव राजेश लोहार, खजिनदार नारायण चौगुले, उपकार्याध्यक्ष जितेंद्र काकतीकर, उपखजिनदार चेतन तहसीलदार तसेच प्रवीण कणबरकर, सुजित शिंदे आदी उपस्थित होते। सुप्रसिद्ध वकील M शेख यांनी बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्सच्या पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व आपण सदैव आपल्या संघटनेच्या पाठीशी आहोत अशी ग्वाही दिली। विद्या मंदिर कानडेवाडी चंदगड येथे भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी इयत्ता 4थी मध्ये शिकणारी सई दयानंद देवाण या विद्यार्थिनीने राष्ट्रगीतादरम्यान स्वतः हार्मोनियमवर साथ दिली, त्यामुळे तिचे कौतुक करण्यात आले। यावेळी KDCC बँकेचे व्हाईस चेअरमन भैयासाहेब कुपेकर, शालेय व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब कुपेकर, विलास देसाई, दिलीपराव देसाई यांच्यासह मुख्याध्यापिका वर्षा बागडी व कानडेवाडी गावातील ग्रामस्थ, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते। चिंचणी क्रॉस ते गिरगाव मार्गे शिरगाव व शिरगाववाडी गावापर्यंत रस्ता निर्माण करण्यासाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। चिकोडी सदलगाव भागातील सर्व गावांच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार गणेश हुक्केरी यांनी दिली। चिंचणी क्रॉस ते गिरगाव शिरगाव मार्गे शिरगाववाडी पर्यंतच्या रस्ता निर्मितीच्या कामाचा शुभारंभ करून ते बोलत होते। ते म्हणाले, हा रस्ता कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यांना जोडणारा प्रमुख मार्ग असून हा रस्ता खराब झाल्यानं या मार्गे वाहतूक करणं अवघड झालं होतं। या मार्गावरून नागरिकांचा प्रवास सुलभतेने व्हावा यासाठी सुसज्जित रस्ता निर्माण करण्यासाठी 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। व्यापार व वहिवाटीसाठी हा रस्ता उपयुक्त असल्याचं त्यांनी सांगितलं। तसेच ठेकेदारांनी रस्त्याचं काम दर्जेदार व वेळेत करण्यात यावं अशी सूचना दिली। वैभवशाली ऐश्वर्य आणि भौतिक सुखे पायाशी लोळून घेत असताना धर्माचा सार जाणून घेत धर्मतत्वांच्या प्रसारासाठी आजन्म संन्यास धारण करण्याचा निर्णय निपाणीतील 23 वर्षीय युवतीने घेतलाय। निपाणी येथील डॉक्टर वैशाली आणि विलास पारेख महावीर आरोग्य संघ सेवार्थ दवाखान्याचे विश्वस्त राजेंद्र मेहता यांची 23 वर्षीय कन्या ऋतिका बेन मेहता यांनी जैन धर्माची दीक्षा घेत आजन्म संन्यासी राहण्याचा निर्णय घेतलाय। यासाठी 25 मे रोजी त्यांचा दीक्षाविधी कार्यक्रम गुजरातमधील संखेश्वरपुरम तीर्थ या ठिकाणी होणार आहे। तत्पूर्वी गुजरातला गेलेल्या ऋतिकाबेन यांचे गुरुवार दिनांक 30 रोजी निपाणीत आगमन होणार असून त्यांचे महावीर आरोग्य सेवा संघाच्या वतीने जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्य सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश शाह यांनी दिली। घरापासून वंचित असलेल्या गरिबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी घरकुल योजना सरकारकडून कार्यरत आहे। राज्य सरकारकडून बसव वस्ती योजना आणि केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री आवास योजना अशा 2 योजना घरांसाठी कार्यरत आहेत। या दोन्ही योजनांचा लाभ मिळवताना कोणत्याही प्रकारे अतिरिक्त रक्कम देण्याची गरज नाही। मात्र गेल्या काही दिवसांपासून निपाणी तालुक्यात घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांकडून प्रत्येकी 15 ते 25 हजार रुपये घेतले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत। प्रत्येक पंचायतीला सरासरी 100 घरे मंजूर करून आणली जात आहेत। त्या बदल्यात अनेक ठिकाणी सदस्य पैशाची मागणी करत आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात घपला मारला जात असताना लोकायुक्त लाचलुचपत प्रतिबंधक खाते झोपले आहे का असा सवाल उपस्थित होतोय। कणगले येथील जयंती नगरातील केर कचरा हटवण्यासह नियमित पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्या वनिता नाईक यांनी ग्रामपंचायत अध्यक्षा तस्मीन बानू मुल्ला यांना फोन केला होता। मात्र हा फोन त्यांचे पती बाबालाल मुल्ला यांनी उचलला। यावेळी नाईक यांनी सदर मागणी केली असता अध्यक्षांच्या पतीने कचरा गाडी पंचायत अध्यक्ष व विकास अधिकारी यांना विकली आहे, यामुळे कचरा उचलण्यास असमर्थ आहोत असे उद्धट उत्तर दिले। यामुळे जयंती नगरातील महिलांनी संताप व्यक्त करताना याचा निषेध केला।
कागवाड मतदारसंघातील 65,000 एकर शेती ओलिताखाली आणणाऱ्या बसवेश्वर पाणी पुरवठा योजनेची प्रायोगिक चाचणी नुकतीच करण्यात आली. उर्वरित योजना जून महिन्यापर्यंत कार्यान्वित होईल असा विश्वास माजी उपमुख्यमंत्री आमदार लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केला. बसवेश्वर केंपवाड सिंचन प्रकल्पाच्या ऐनापूर येथील पंप हाऊसमध्ये आमदार राजू कागे आणि लक्ष्मण सवदी यांनी भेट देऊन पाहणी करताना अधिकाऱ्यांना सूचना केल्या. श्री क्षेत्र सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या माघी यात्रेसाठी वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या चिकोडी विभागातील विविध आगारातून प्रासंगिक करारावर बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात्रेनिमित्त निपाणी आगारातून प्रासंगिक करारावर प्रति किलोमीटर 49 रुपये याप्रमाणे व प्रतिदिनी 300 किलोमीटरसाठी भाडे आकारण्यात येणार आहे. वरील पॅकेजप्रमाणे सौंदत्ती यल्लम्मा देवीच्या दर्शनासोबत सोगल, चिंचली मायक्का, पंतबाळेकुंद्री, नविलुत्तीर्थ व नृसिंहवाडी आदी स्थळांना भेटी देता येणार आहेत. 50 भाविकांनी एकत्र आल्यास बसला वेगदूत प्रवासी दरावर केवळ 20% वाढीव दराने चिकोडी, निपाणी, गोकाक, रायबाग आगारातून प्रवासासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना 50 आसनांचे सुसज्जित वाहन उपलब्ध करून देण्यात येणार असून सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन वायव्य कर्नाटक परिवहन महामंडळाच्या चिकोडी येथील विभागीय नियंत्रकांनी पत्रकाद्वये केलं आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.